नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 7200 पदांकरिता पोलीस भरती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडले गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॅमन मॅगसेस पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारची उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे
गतीच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4 अंश सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळालेले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श श स या वर्णाचा काय म्हणतात. श श स या वर्णांना काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय. कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पैनगंगा आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजांचे शहर औरंगाबाद
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंद उपनिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा कोहली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते? केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विक्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 काशीबाई कानेटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जयतू शिवाजी याची रचना कोणी केली? जयतू शिवाजी या वाक्याची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत
कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वारकानाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे? स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राजघटनेत प्रस्तावनेत कोणत्या अग्रक्रम दिला आहे? भारतीय राजघटनेत प्रस्तावनेत कोण संकलनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राजघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राजघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत मंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजस यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजस यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील
ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकासाठी होता? मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ₹1000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरीचौरा घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 डोनाइल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम मध्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जागतिक आनंद 2019 नुसार भारत डॅशव्या स्थानी आहे? जागतिक आनंद 2019 नुसार भारत जगात डॅशव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 139 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल.